तुम्ही जर तुमचे लोन क्लोज करायला चाललेले असेल तर जरा थांबा, कारण लोन क्लोज करताना बँकेकडून हे 5 डॉक्युमेंट्स घेणे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर ते घेतले नाहीत तर तुम्हाला वारंवार कोर्टाच्या चक्रा सुद्धा मारायला लागू शकतात. तर यातील पहिली गोष्ट आहे म्हणजे एनओसी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. हे घेतल्यानंतर तुमच्या नावावर ते लोन दिसणार नाही, तुमचा सिबिल स्कोरही खराब होणार नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला पुढे लोन घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्या प्रॉपर्टीवर किंवा गाडीवर तुम्ही लोन घेतलेलं असेल ती पूर्णपणे तुमच्या नावावर होऊन जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे फायनल रिपेमेंट सेटलमेंट. म्हणजेच यामध्ये तुम्ही आतापर्यंत लोन क्लोज होतपर्यंत किती हप्ते भरले आणि बँकेने चुकून किंवा जाणून बुजून तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे तर घेतलेले नाहीत ना, हे त्यामधून क्लिअर होतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिनल लोन ॲग्रीमेंट. या ओरिजिनल लोन ॲग्रीमेंट मध्ये तुम्ही सुरुवातीला किती पैसे बँकेकडून लोनवर घेतले होते, त्याचा इंटरेस्ट रेट काय होता, त्याचे हप्ते काय होते, याची पूर्ण डिटेल असते. आणि यामुळे तुम्हाला समजून येतं तुमचे किती पैसे गेलेले आहेत, किती इंटरेस्ट गेलेला आहे. त्यामुळे हे ओरिजिनल लोन ॲग्रीमेंट तुमच्याकडे घेणं खूप गरजेचं आहे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे लोन क्लोजर लेटर. लोन क्लोजर लेटर घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही घेतलं नाही तर बँक काही दिवसांनी म्हणू शकते की तुमच्या नावावर अजूनही लोन आहे आणि कुठलेही चार्जेस तुमच्याकडून एक्स्ट्रा घेऊ शकते आणि ती प्रॉपर्टी सुद्धा पूर्णपणे तुमच्या नावावर होणार नाही. त्यासाठी लोन क्लोजर लेटर खूप महत्वाचं आहे. पाचवी गोष्ट आहे रिलीज ऑफ कोलॅटरल. म्हणजे तुम्ही कोणतंही लोन घेतलेलं असू द्या, बिझनेस लोन असू द्या किंवा कार लोन असू द्या, त्यावरील लोन क्लोज झाल्यानंतर ती प्रॉपर्टी ही रिलीज करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर जर तुम्ही रिलीज ऑफ कोलॅटरल लेटर घेतलं नाही तर त्या प्रॉपर्टीवर किंवा वस्तूवर बँक त्यांचा अधिकार सुद्धा सांगू शकते. म्हणूनच मित्रांनो, हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.